संपूर्ण जग आज सोशल मीडियाभोवती फिरते. दिवस उगवतोही इथेच आणि मावळतोही याच सोशल मीडियावर. अगदी उठसूट सगळ्या गोष्टी आज प्रत्येक जण या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना आपण सगळेच पाहत आहोत. बरेच जण याच माध्यमातून अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात येतात. काही जण या अनोळखी व्यक्तीच्या प्रेमातही पडतात. पण कधी कधी असंही होतं की सोशल मीडियावर आपण ज्या अनोळखी व्यक्तीशी कित्येक काळापासून बोलत आहोत ती व्यक्ती मुळात अस्तित्वातच नसते. अशीच एक घटना साताऱ्यात घडली आहे. साताऱ्यातील तळवडे गावात राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीने एका महिन्यापूर्वी स्वतःचं आयुष्य संपवलंय. ही तरुणी सुशिक्षित असून तिच्या मृत्यूमागचं कारण शोधताना तिचे कॉल रेकॉर्ड तपासले असता पोलिसांना काहीच हाती लागलं नव्हतं. गेल्या महिन्याभरापासून तपास सुरू असलेल्या या प्रकरणाचा काही केल्या छडा लागत नव्हता. अखेर तिचे सोशल मीडिया अकाउंट तपासण्याचं पोलिसांनी ठरवलं आणि तिचं इंस्टाग्राम अकाउंट तपासलं असता जी माहिती समोर आली ती सर्वांनाच अचंबित करणारी होती. स्वतःचं आयुष्य का संपवलं या तरुणीने? सोशल मीडियावर पोलिसांच्या हाती नेमकं काय लागलं पाहूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सुजाता शेकडे आणि आपण पाहत आहात टाइम्स डिजिटल. साताऱ्यातल्या तळवडे गावात राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीनं 12 जूनला स्वतःचं आयुष्य संपवलं. या घटनेविषयी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही तरुणी सुशिक्षित होती, तसेच तिचे कुणाशी कधीच वाद नव्हते. त्यामुळे अशा तरुणीनं या पद्धतीने स्वतःला संपवण्याचं काही कारणच नव्हतं असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं होतं. पण गुन्हा दाखल केल्यानंतरही पोलिसांना तपासात काहीच हाती लागत नव्हतं. असं काय झालं असावं की तरुणीला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं, हा प्रश्न पोलिसांनाही पडला होता. पोलिसांनी तिचा फोन ताब्यात घेऊन त्यामधले कॉल रेकॉर्ड्सही चेक केले, पण त्यातही त्यांना काहीच क्लू सापडला नाही. तेव्हा पोलीस आणि सायबर क्राईम टीमनं तरुणीची सोशल मीडिया अकाउंट तपासली आणि त्यातूनच तरुणीच्या जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर आलं. तरुणीचे इन्स्टावरचे चॅट्स पोलिसांनी तपासले तेव्हा त्यातल्या मनीष पाटील आणि शिवम पाटील या दोघांसोबत तरुणीचं झालेलं बोलणं पोलिसांना आक्षेपार्ह वाटलं. हाती आलेल्या माहितीनुसार या तरुणीला काही काळापूर्वी मनीष पाटील या नावाने इंस्टाग्रामवर रिक्वेस्ट आली होती. तिने ती एक्सेप्ट केली. त्यानंतर मनीष पाटील आणि तरुणीत बोलणं सुरू झालं. काही काळानंतर दोघांमध्ये छान मैत्री देखील झाली. ते दिवस रात्र तासनतास एकमेकांशी बोलू लागले. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे दोघेही फक्त आणि फक्त चॅट करायचे, म्हणजे ते फक्त मेसेजवर बोलायचे. या तरुणीने मनीष पाटील नावाचं अकाउंट असलेल्या मुलाला कधी पाहिलेही नव्हतं की ती कधी फोनवर त्याच्याशी बोलली देखील नव्हती. एवढंच काय, त्या मुलाचा मोबाईल नंबर देखील या तरुणीकडे नव्हता. आता मात्र ही तरुणी या मनीष पाटीलच्या प्रेमात पडली. ती सतत त्याला भेटण्यासाठी किंवा त्याच्याशी कॉलवर बोलण्यासाठी तगादा लावू लागली. तो तिची समजूतही काढत होता, पण तिला आता त्याला काहीही करून भेटायचं होतं. आता मात्र या मुलाने म्हणजेच मनीष पाटीलने तिला इग्नोर करायला सुरुवात केली. तिची मानसिक स्थिती यामुळे पूर्णपणे ढासळली. ती मनीषच्या अखंड प्रेमात होती, पण तिने त्याला आजवर पाहिलंही नव्हतं, कधी बोललीही नव्हती. त्यामुळे त्याचं तिला इग्नोर करणं हे अगदीच न सहन होणारं होतं. अशातच एक दिवस तिला मनीष पाटीलचे वडील असल्याचं सांगणारा शिवम पाटील या नावाने इंस्टाग्रामवर मेसेज आला. तीही मनीषचे वडील आहेत म्हणून बोलली, तर माझ्या मुलाचा मृत्यू झालाय, तो आता या जगात नाही असं तिला सांगण्यात आलं. आणि हे या तरुणीच्या खूप जिव्हारी लागलं. आपण ज्याच्या इतके प्रेमात आहोत, ज्याला भेटायचं राहून गेले, ज्याच्याशी बोलायचं राहून गेले, ज्याला एवढा जीव लावला, ती व्यक्ती आता या जगातच नाही हे कळल्यावर मात्र या तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिने टोकाचा निर्णय घेत आपलं आयुष्य संपवलं. पोलिसांनी या दोन्ही अकाउंटवरच्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी सायबर टीमची पोलिसांची मदत घेतली. सायबर पोलिसांनी हे अकाउंट तपासल्यानंतर जी माहिती समोर आली ती सर्वांसाठीच खूप धक्कादायक होती. कारण हे दोन्ही अकाउंट एका मुलीच्या नावाने होते. शिवम पाटील आणि मनीष पाटील अशा कोणीही व्यक्ती अस्तित्वातच नव्हत्या. हे अकाउंट एका मुलीचं होतं आणि तिचं या फेक अकाउंटवरून या तरुणीशी बोलत होती. या मुलीविषयी चौकशी केली असता ती या मृत तरुणीची जिवलग मैत्रीण असल्याचं कळलं. या दोघीही एकाच कॉलेजला शिकायला होत्या. दोघीही जिवलग मैत्रिणी होत्या. काही दिवसांपूर्वी आपल्या मैत्रिणीची चेष्टा मस्करी करण्याच्या हेतूने या मुलीने मनीष पाटील नावाने इंस्टाग्रामवर अकाउंट ओपन केलं आणि ती तिच्याशी बोलू लागली. समोरची तरुणी या फेक अकाउंटच्या प्रेमात पडलीये हे कळूनही या मुलीने ही चेष्टा अशीच सुरू ठेवली. पुढे याचे काय परिणाम होतील याचा थोडा देखील विचार तिने केला नाही. या उलट ही तरुणी जेव्हा भेटण्याविषयी बोलू लागली तेव्हा मात्र आता आपला चेहरा समोर येऊ नये या भीतीने तिने मनीषच्या वडिलांच्या नावाने पुन्हा दुसरं फेक अकाउंट तयार करून त्यावरून मनीषच्या मृत्यूविषयी या तरुणीला सांगितलं. यानंतर आपण सुटलो असं तिला वाटलं असेल, पण तरुणीने आपलं आयुष्य संपवल्याचं कळताच आता आपल्याला पोलीस पकडून नेणार या भीतीने तिनेही विष पिऊन स्वतःचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने ती बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि आता ती पोलिसांच्या ताब्यात आहे. सोशल मीडियामुळे जग जवळ आलं
आपण असे किती म्हणत असलो तरी माणूस जवळ असलेल्या माणसापासून किती दुरावलाय, तो इतका की प्रत्येक जण या सोशल मीडियाच्या खोट्या विश्वात खरी नाती शोधायला निघतोय. ते जग खरं मानून बसतोय. या तरुणीची हीच एक चूक झाली. दुसरी गोष्ट अशी की चेष्टा कुठे करावी आणि तिची मर्यादा काय असावी याचं भान असणं फार गरजेचं आहे. आपली मैत्रीण आपण केलेल्या फेक अकाउंटच्या प्रेमात पडतीये, भावनिकरित्या गुंतत चाललीये हे कळता क्षणी त्या मुलीने जरी मस्करी थांबवत त्या तरुणीला जे आहे ते सत्य सांगितलं असतं, तर आज ही तरुणी आपल्या सोबत असते. तिला तिचं आयुष्य संपवावं लागलं नसतं. या एकूण प्रकरणाविषयी तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा टाइम्स डिजिटल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.